एका चॉकलेटने पोट माझं भरणार नाहीये. मग तो चुकून आरशासमोर गेला, अजून एक चॉकलेट दिसलं. मला तुम्ही सांगा, त्या आरशातलं चॉकलेट खाऊन त्याचं पोट भरणार आहे? नाही भरणार ना. मग आता त्याला काय वाटतंय, हे छोटंसं चॉकलेट नको, हे मोठं चॉकलेट हवंय मला. मग आरशामध्ये मोठं चॉकलेट कधी प्रकट होईल, जेव्हा त्याच्या हातामध्ये मोठं चॉकलेट. पण काय म्हणतो, मला जगताकडून प्रेम हवंय, प्रेम हवंय. जगत कोण आहे? तुझाच आरसा आहे. जर तुझ्यामध्ये प्रेम असेल तर तुला जगामध्ये प्रेम दिसणार आहे. आपण काय करतो माहितीये, आपण मीच एकटा आहे, मला या जगात कोणी नाही, मी दुःखी आहे, सगळ्यांनी माझ्यावर प्रेम करावं असं आपल्याला वाटत असतं. पण ते चुकीचं आहे. आपण लोकांवरती प्रेम केलं ना की लोक आपल्यावरती प्रेम करतात. खूप साधा सिद्धांत आहे. जग हा आपला आरसा आहे. जसे आपण असणार तसंच जग दिसणार. तर आत्ताचं विज्ञान क्वांटम फिजिक्स काय म्हणतो? क्वांटम फिजिक्स, जगत, द एक्सटर्नल वर्ल्ड एक्झिस्ट व्हेन यू आर एक्झिस्टिंग. एखादा माणूस गेला या जगातून, त्याच्यासाठी जगत आहे का? नाहीये. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत जगत आहे. पण त्याची पण गंमत कशी आहे बरं का, आपले डोळे केवढेशे आहेत? एवढेशे. पण त्या एवढ्याशा डोळ्यांमधून एवढं मोठं जग दिसतं. आपण असतो एवढंशे आणि आपलं जग केवढं असतं? खूप मोठं असतं. अगदी त्याप्रमाणे आपलं प्रेम एवढंसं असलं तरी भगवंताची ही कृपा आहे, ते जगताच्या रूपाने मॅग्निफाय होऊन आपल्याकडे येतं. म्हणून भगवंत म्हणतो,